नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1 चे इम्पॉर्टंट पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. सायन्स पार्ट 1 साठी याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण डिस्कस केले होते. तर ग्रॅव्हिटेशनचं वेटेज तुम्ही इथं बघून घेऊ शकता. विदाउट ऑप्शन 3 मार्क्स आणि विथ ऑप्शन 5 मार्क्स एवढं वेटेज तुम्हाला ग्रॅव्हिटेशनला आहे. ओके, तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट जे चॅप्टर्स आहेत त्याचं आज अनालिसिस करणार आहोत. हे अनालिसिस हे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट असेल. चला तर मग आपण सुरू करूया. तर आज आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आपण डिस्कस करूया. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे आपण ते डिस्कस करूया आज. तर बघा, याच्यामध्ये विदाउट ऑप्शन हा 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स साठी हा चॅप्टर आपल्याला असेल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डोबेरेनर्स ट्रायड, याच्यामध्ये जे 3 लॉज आहेत, डोबेरेनर्स ट्रायड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स आणि मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, या 3 लॉ पैकी 101% एका लॉ वरती क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. तर त्याच्यामध्ये जो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे जे स्टेटमेंट्स आहेत ते तर करायचंच आहे, पण त्याचे लिमिटेशन्स आहेत ते पण तुम्हाला प्रॉपरली करायच्या आहेत. त्याच्यानंतर मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल मध्ये मेंडेलिव्हज फर्स्ट ऑफ ऑल हा मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ ऑब्जेक्टिव्ह मध्ये याच्यावरती पण क्वेश्चन्स असतात. हा लॉ झालं की त्याचे मेरिट्स आणि डेमेरिट्स. तर हे 3 मेरिट्स तुम्ही इथे बघू शकता. याचे जे मेरिट्स आहेत ते पण तुम्हाला प्रॉपर करायचे. 3 मार्क्स साठी क्वेश्चन असतो. स्टेट द डेमेरिट्स ऑर मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर मेरिट्स आणि डेमेरिट्स प्रॉपर करायचे आहेत. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक लॉ, एमसीक्यूज मध्ये खूप साऱ्या मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग हा मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ आहे का मॉडर्न पिरियडिक लॉ आहे, याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. तर हे तुम्ही प्रॉपर करा. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. अशा सिली मिस्टेक्स आपण करतो आणि आपले जे क्वेश्चन्स इझी असतात त्याच्यामध्ये आपले मार्क्स आपण घालून बसतो. तर असे क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपरली करा. टेक्स्टबुकचं डीप रिडिंग करा. जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स जर सायन्स 1 ला हवे असतील किंवा सायन्स 1 आणि सायन्स 2 ला जरी हवे असतील तर टेक्स्टबुकचं प्रॉपर डीप रिडिंग करा. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक लॉ वरती जो बेस्ट मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याचं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल हे तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. 5 मार्क्स साठी पण क्वेश्चन असतात त्याच्यावरती आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण इथे तयार होतात. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक हे सगळं तुम्ही प्रॉपर केलेलंच असेल याचं प्रिपरेशन, पण याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपर प्रिपेअर करा. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हाऊ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यानंतर पिरियड्स, ग्रुप्स, हा टेबल मिनिमम पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला मिनिमम म्हणजे सगळा पिरियडिक टेबल नाही केला तरी चालेल, पण हायड्रोजन पासून नेक्स्ट जे तुम्हाला इकडे कॅल्शियम पर्यंत जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला प्रॉपर करायच्या आहेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. ओके, 1 to 10 आणि 11 to 20 फर्स्ट 20 एलिमेंटचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा किंवा त्याचे कॉन्फिगरेशन, त्यांची व्हॅलन्स ही तुम्हाला प्रॉपर करायची आहे. ओके, त्याच्यानंतर पिरियड्स, ग्रुप्स यांचे कॅरेक्टरिस्टिक्स करायचे आहेत. त्याच्यानंतर ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, हा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स असतात. हा असाच चार्ट दिलेला असतो आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 3 to 4 क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले असतात. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत पिरियडिक टेबल मधल्या, मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, त्याच्यानंतर ॲटॉमिक रेडियस, व्हॅलन्सी, व्हॅलन्स शेल, हाऊ व्हेन while going left to right in the periodic table and top to bottom in the group, left to right in the period and top to bottom in the group, how they changes हे पण तुम्हाला प्रॉपर करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ह्या प्रॉपर्टीजच्या ज्या डेफिनेशन्स आहेत, मेटॅलिक कॅरेक्टर इज व्हॉट, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज व्हॉट, व्हॅलन्सी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक रेडियस, डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक रेडियस, विच एलिमेंट इज हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह, विच एलिमेंट इज हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, वाय. ओके,
while going top to bottom in the periodic table, how these properties changes, why they changes, हे सगळं तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. त्याच्यानंतर हे याच्यावर इथं आपण तुम्ही बघू शकता इथे की जे मेटॅलॉइड्स आहेत, मेटॅलॉइड्स इन पिरियड 2, मेटॅलॉइड्स इन पिरियड 3, मेटॅलॉइड ओके पिरियड 2 आणि पिरियड 3 पर्यंत तुम्ही प्रॉपर करा सगळं. मेटॅलॉइड्स इन पिरियड 2 कुठला मेटॅलॉइड येतो, मेटॅलॉइड इन पिरियड 3 मध्ये कुठला येतो, इथं बघा इथं ओके सिलिकॉन. पिरियड 3 मध्ये कुठला येतो तर सिलिकॉन येतो. तर पिरियड 2 मध्ये तुम्ही पिरियड 2 मध्ये कुठला मेटॅलॉइड येतो हे तुम्ही काय करा मला कमेंट मध्ये सांगा. चेंजेस इन प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन फॅमिली, ग्रेडेशन इन द हॅलोजन फॅमिली, हे पण तुम्ही प्रॉपर करा. आता जर आपण एक्सरसाइज मध्ये बघूया की याच्यामधले कुठले कुठले क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत आणि मॅक्झिमम टाइम ते क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत आणि याही वर्षी तुम्ही ते एक्झाम मध्ये बघू शकता. तर हा जो टेबल आहे रिअरेंज द कॉलम्स हा एक प्रॉपर करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये एमसीक्यूज तर तुम्ही करायलाच पाहिजे. सगळेच एमसीक्यू जे एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत ते करा. हा क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेला आहे. असेच आणखी वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करा. क्वेश्चन नंबर 4, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, हे क्वेश्चन नंबर 5 हा क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला तिथं दिसू शकतो किंवा असू शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 राईट शॉर्ट नोट मध्ये तुम्हाला मेंडेलिव्स पिरियडिक लॉ प्रॉपर करायचा आहे. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल जे आता आपण डिस्कस केलं तसं ओके. आणि मेंडेलिव्स अँड मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कंपॅरिझन किंवा आपण म्हणू शकतो डिफरन्स सायंटिफिक रिझन वरती क्वेश्चन्स असतात ओके. आणि क्वेश्चन नंबर 8, तर हा डिस्क्रिप्टिव्ह चॅप्टर आहे. याच्यामधले सगळे कन्सेप्ट इझी आहेत आणि आउट तुम्ही स्कोर करू शकता. तर ह्या चॅप्टरला तुम्ही स्किप करू नका. प्रिपेअर ऑल कन्सेप्ट प्रॉपरली ओके. आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये जाऊया आपण. केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल इक्वेशन्स. याच्यामध्ये काय टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, केमिकल चेंजेस वरती पण कधी कधी क्वेश्चन्स येतात. आयडेंटिफाय द चेंज, फिजिकल चेंज और केमिकल चेंज, हे पण तुम्ही प्रॉपर करून जाय सगळं. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज वरती पण क्वेश्चन्स असू शकतात या चॅप्टर मध्ये. तर ऍक्टिव्हिटीज पण प्रॉपरली प्रिपेअर करा, रीड करा. कुठले कुठले रिएजंट्स आहेत, कुठले कुठले केमिकल्स आहेत, कॅटलिस्ट कोणते आहेत, हे सगळं तुम्ही प्रॉपर करा. कारण कसं होतं एमसीक्यूज मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण असा क्वेश्चन येतो आणि आपण थ्रू आउट द इयर त्या पॉइंटकडे आपण बघितलेलंच नसतं. तर प्रॉपर टेक्स्ट बुक रीड करा याच्यासाठी. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन्स, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. पण त्याच्या आधी आणखीन एक इम्पॉर्टंट जो पार्ट या चॅप्टर मधून आपल्याला करायचा आहे तो बॅलन्सिंग द केमिकल रिॲक्शन्स. टेक्स्ट बुक मध्ये ज्या दिलेल्या केमिकल रिॲक्शन्स आहेत त्याच जरी तुम्ही प्रॉपर केल्या तरी बॅलन्सिंग द केमिकल रिॲक्शन तुम्हाला म्हणजे त्याच्या बाहेरचं काय करायची गरज नाही टेक्स्ट बुकच्या बाहेरचं. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स आहेत आपल्याला इथं बघू शकता. कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याचे एक्झाम्पल्स, डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ह्या रिॲक्शन्स तुम्हाला प्रॉपर करायच्या आहेत, त्याचे एक्झाम्पल्स प्रॉपर करायचे आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मोस्ट प्रोबेबली हा क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन ओके. आणि त्यांच्या एक्झाम्पल्स पण तुम्हाला तिथे प्रॉपर करायचे आहेत. व्हॉट इज मीन बाय एंडोथर्मिक रिॲक्शन, व्हॉट इज मीन बाय एक्झोथर्मिक रिॲक्शन, हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे ओके. त्याच्या एक्झाम्पल्स पण असं आता जसं म्हटलं तसं त्याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन, हा क्वेश्चन पण खूप वेळेस एक्झाम मध्ये प्रिव्हियस इयरच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये रिपीट झालेला आहे. तर तुम्ही प्रॉपर करा फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन्स. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन, डिस्टिंग्विश बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, देअर एक्झाम्पल्स, हे सगळं तुम्ही तिथे प्रॉपर करायचंय ओके. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस ऑक्सिडेशन, निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस रिडक्शन ओके. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट की ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, हे जे रिएजंट्स आहेत ओके. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन साठी ऑक्सिडंट्स जसं आपण म्हटलं तसं हे प्रॉपर करा. यांचे एक्झाम्पल्स व्यवस्थित करा ओके. चला पुढे जाऊया आपण आता. नेक्स्ट रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन ओके. हे जे आहेत ते तुम्ही प्रॉपर करत चला, म्हणजे प्रॉपर करून ठेवा. त्याच्यानंतर कोरोजन, रिॲक्शन्स ऑफ कोरोजन, ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या प्रॉपर करायच्या आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर रॅन्सिडिटी वर सायंटिफिक रिझनचा एक क्वेश्चन असतो बघा ओके. तर हे सगळं इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण
केमिकल इक्वेशन्स आणि केमिकल रिॲक्शन्स मधून बघितले. तर एक्सरसाइज मध्ये काय करणार, तर हा शॉर्ट आन्सर जो ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहे तो तर करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये व्हॉट इज द रिॲक्शन कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, रेट ऑफ रिॲक्शन. आता आपण जसं डिस्कस केलं ते तर प्रॉपर करायचं. क्वेश्चन नंबर 5 व्यवस्थित करा. क्वेश्चन नंबर 5 वरती पण क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर सायंटिफिक रिझन्स याच्यामधले प्रॉपर करा. सायंटिफिक रिझन्स आणि टाइप्स ऑफ रिॲक्शन्स. ओके. त्याच्यानंतर विच अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, बॅलन्सिंगचं आपण डिस्कस केलं होतं आता. विच रिॲक्शन इज एक्झोथर्मिक अँड विच रिॲक्शन इज एंडोथर्मिक. ओके. तुम्ही डायरेक्ट रिॲक्शन बघितली की पण बघितल्या जरी तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की ऑक्सिडेशन एंडोथर्मिक रिॲक्शन कुठली आहे आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन कुठली आहे. तर तुम्ही इथं बघा प्रोडक्ट मध्ये जर हीट लिहिलं असेल तर ती रिॲक्शन असते एक्झोथर्मिक, आणि जर ॲरोवरती जर हे ट्रायंगलचं सिम्बॉल म्हणजे डेल्टा असेल तर ती असते एंडोथर्मिक. सिंपल याच्यामध्ये तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके. त्याच्यानंतर हे मॅच द टेबल. ओके. नेक्स्ट चॅप्टर बघूया आपण आता, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये हा चॅप्टर्स मुळात 3 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण आता डिस्कस करणार आहोत. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, व्हॉट इज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हे सगळे जे फॉर्म्युले आहेत, पॉवर, त्याच्यानंतर हीट, हे फॉर्म्युला ऑल फॉर्म्युलाज यू हॅव टू प्रिपेअर प्रॉपरली बिकॉज न्यूमेरिकल्स आर गोइंग टू आस्क्ड फ्रॉम दिस 4th chapter. Not only the formulas but all units of all quantities which are given in this chapter, unit of electric current, unit of power, SI unit of heat. ओके. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर करायचं आहे. तर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये विच डिव्हाइसेस आर बेस्ड ऑन द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड हाऊ दे वर्क ऑन दॅट इफेक्ट, दॅट यू हॅव टू प्रिपेअर प्रॉपरली. त्याच्यानंतर हे युनिट कन्व्हर्जन्स प्रॉपर करा. ओके. त्याच्यानंतर MCB डिव्हाइस, वर्किंग ऑफ फ्यूज, सॉल्ड एक्झाम्पल्स पण तुम्ही बघून जाय किंवा प्रिपेअर सॉल्व्ह करून ठेवा तुमच्या प्रॅक्टिससाठी. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हू डिस्कवर्ड दिस. ओके. त्याच्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंगचा जो फॉर्म्युला आपण बघतो, H = I²RT, त्याच्यावरून ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग तयार होतो. तर तो एक प्रॉपर करा. त्याच्यानंतर Hans Ørsted, who discovered the magnetic effect of electric current, हे एक्सपेरिमेंट बेस्ड क्वेश्चन्स जे असतात. मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यानंतर राईट हँड थंब रूल. ओके. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर. ओके. ह्या डायग्राम वरती पण बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला असतात एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय सॉलिनॉइड. त्याच्यानंतर शॉर्ट सर्किटचा एक क्वेश्चन या चॅप्टर मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, तो पण तुम्ही करून द्या. त्याच्यानंतर डायरेक्शन्स ऑफ फोर्स, याच्यासाठी तुम्हाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असतो, तो प्रॉपर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ते जे डिव्हाइस आहे ते इलेक्ट्रिक मोटर आहे. तर इलेक्ट्रिक मोटर तुम्हाला प्रॉपर जर प्रिपेअर करायचं असेल तर त्याला तुम्हाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तुम्हाला प्रॉपर क्लिअर पाहिजे. तर त्याच्यावर तो माहिती असेलच तरच तुम्ही इलेक्ट्रिक मोटर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. कधी कधी काय होतं बघा, आयडेंटिफाय द डिव्हाइस, मुलांचं कन्फ्युजन होतं. आयडेंटिफाय द डिव्हाइस अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग अँड एक्सप्लेन इट्स कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, असा क्वेश्चन असतो. आणि मुलांना काय होतं की हे डिव्हाइसेस आयडेंटिफाय करता येत नाही. त्यामुळे जरा प्रॉपर जरा हे करा. तर इथं बॅटरी बघा तुम्ही, कारण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज व्हॉट विच कन्वर्ट्स द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. तर ह्या बॅटरीवरूनच तुम्ही, जर बॅटरी त्या डायग्राम मध्ये असेल तर दॅट डिव्हाइस इज द इलेक्ट्रिक मोटर, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपरली लिहू शकता. कारण डायग्राम तर समोरच असते. विथ द हेल्प ऑफ डायग्राम यू हॅव टू राईट, डिस्क्राईब द पॉइंट्स. ओके. बट आयडेंटिफिकेशन ऑफ द डायग्राम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर एक्झाम मध्ये जर डायग्राम मध्ये जर तुम्हाला बॅटरी दिसली तर तुम्ही म्हणजे दॅट डिव्हाइस इज द इलेक्ट्रिक मोटर. ओके. आणि जर नसेल तर मग जनरेटर. चला नेक्स्ट बघूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिस्कवर्ड बाय द मायकल फॅराडे. त्याच्यानंतर गॅल्व्हनोमीटर, ऍप्लिकेशन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर्स करून जा. वेअर इट इज युज्ड, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अॅमीटर अँड गॅल्व्हनोमीटर, हे पण तुम्हाला तिथे प्रॉपर करायचं आहे.
त्याच्यानंतर फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, त्याच्यानंतर त्याच्यावरती जो बेस्ट रूल आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल, तर तो प्रॉपर करायचा आहे याच्यामध्ये. आणि ऍप्लिकेशन, ओके, त्याच्यामध्ये आता 2 टाइप्स ऑफ करंट्स आर देअर, एसी करंट आणि डीसी करंट. डिस्टिंग्विश बिटवीन एसी करंट आणि डीसी करंट हा एक क्वेश्चन इथे तयार होतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक जनरेशन, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. इथं पण बघा, आता इथं बॅटरी नाही, जर बॅटरी नसेल तर इलेक्ट्रिक जनरेटर, बॅटरी असेल तर इलेक्ट्रिक मोटर. ओके, तर हा क्वेश्चन तुम्ही प्रॉपर करा. ओके, त्याच्यानंतर हीट. ओके, त्याच्या आधी एक्सरसाइज मध्ये पण एकदा बघूया आपण. तर जे आता आपण मी डिस्कस केलं त्याच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत. ऑड मॅन आउट करा, त्याच्यानंतर हे जनरेटर आणि मोटरचे प्रॉपर हे करा, त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर जे आता आपण डिस्कस केलं ते प्रॉपर करा, आणि सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन. ओके, आणि न्यूमरिकलचं पण प्रॉपर प्रिपरेशन करा तुम्ही. डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स असतात ते करा. ओके, तर अशा प्रकारे आपण आज पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, केमिकल रिएक्शन्स अँड केमिकल इक्वेशन, आणि 4th जो चॅप्टर आहे की इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, या 3 लेसनचं अनालिसिस केलेलं आहे. तर आज जे अनालिसिस केलं त्या पॉइंट्सवरती तुम्ही फोकस करा आणि मॅक्झिमम मार्क्स तुम्ही या चॅप्टर्सवरती स्कोर करायचा प्रयत्न करा, कारण जे आज मी डिस्कस करतोय त्याच पॉइंट्सवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स बघायला मिळतील, आणि जे जसं सांगितलं त्याच पॉइंट्सवर तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा. ओके, नक्कीच मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. थँक्यू.